नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर काळकाम वेगाचा एक गुणोत्तराचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात. जर 8 पुरुष 12 मुलांइतके काम करत असतील तर 36 मुले तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? मुलांनो, आता सुरुवातीला सांगितलं की 18 पुरुष 24 दिवसामध्ये काम करतात आणि इथं विचारलंय 36 मुलं किती दिवसात काम करतील. मग इथं पुरुषांचं काम दिलंय आणि मुलांचं काम विचारलंय, म्हणजे मुलांचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल? पुरुषांच्या संख्येमध्ये करावं लागेल. त्याच्यासाठी मुलांना तुम्हाला एक अट त्या ठिकाणी दिलेली असते. तर पहा मुलांनो, या ठिकाणी पुरुष आणि मुले यांची अट अशी सांगितली की जर 8 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम काय करतात, 12 मुलं करतात. म्हणजे 8 पुरुष म्हणजे जर 12 मुलं असतील तर हे जे 36 मुलं आहेत मुलांनो, तर ते किती पुरुष असतील? ठीक आहे, मग दोन प्रकारे सोडवता येतं. एक तर याचा तिरकस गुणाकार करा, नाहीतर 12च्या पटीमध्ये 36 आहेत, 12 त्रिक 36, तर 8 त्रिके झाले मुलांनो 24, याचा अर्थ 24 पुरुष येणार आहेत. पण हे तिरकस गुणाकाराने सुद्धा काढता येतं. तर 8 गुणिले 36 आपण करूया, 8 गुणिले 36 आणि हे गुणिलेचे इकडे काय होतील, भागिले. बरोबर त्या ठिकाणी एक्स पुरुषांची संख्या असेल 12 एक 12, 12 त्रिक 36 आणि 8 त्रिक किती मुलांनो 24. म्हणजे याचा अर्थ हे जे 36 मुलं आहेत त्यांच्या एवढं काम कोण करतात? 24 पुरुष करतात. मग आता प्रश्नामध्ये असं सांगितलं होतं मुलांनो की 18 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. आपला फॉर्म्युला आहे मुलांनो काय? माणसांची संख्या गुणिले दिवसांची संख्या. हे बरोबर असतं दुसऱ्या गटातील व्यक्ती म्हणजे माणसे M2 आणि दुसऱ्या गटाला लागणारे दिवस म्हणजे काय T2. मग बरोबर, तर 18 व्यक्ती म्हणजे 18 पुरुष एक काम 24 दिवसात करतात. तर मुलांनो दुसऱ्या गटामध्ये आपल्याला 36 मुलं सांगितले होते. 36 मुलं म्हणजे किती पुरुष आलेले आहेत? 24 पुरुष आहेत. तर 24 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर मुलांनो पहा, आता हा इकडे पलीकडे 24 आणि 24 काय झाले, कॅन्सल. कारण हा जर गुणिले आहे, इकडे आल्यावर भागिले झाला असता. वरती आणि खाली 24 24 कॅन्सल. फक्त त्या ठिकाणी किती शिल्लक आहे? 18. म्हणजे ते काम 18 दिवसामध्ये 36 मुलं काय करतील? पूर्ण करतील. म्हणजे पर्याय क्रमांक आपला कोणता आहे? बी. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.